श्रीमान योगी भाग पहिला. शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणात उठून दिसत होते. जुन्नर पासून थोड्या अंतरावर असलेल्या अंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. अंबराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयंताचे सारखे लक्ष जात होते. कोणी दृष्टीपथात येत नव्हते. वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिक अस्वस्थ होत होते. आबासाहेब, मासाहेब आल्या, शंभूराजे म्हणाले. कुठं? मान वर करीत शहाजीराजे विचारते झाले. शंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले. तिरप्या सूर्यकिरणात धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. अंबराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली. घोडी थांबली. 3 घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली. घोडदौडीने थकलेल्या जिजाबाईच्या चेहऱ्यावर संभाजीला पाहून क्षीण हास्य उमटले. जिजाबाई दासीच्या आधाराने पायउतार झाल्या. श्रमाने सारा चेहरा लालबुंद झाला होता. नेत्र आरक्त दिसत होते. 3 मासांच्या गर्भार जिजाबाईंनी आपला घाम टिपला. पदर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोरे आल्या. अशी ठाई थांबत आम्ही घोडदौड करीत राहिलो तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही. तेच सांगणार होते मी. मतलब? शहाजीराजांनी विचारले. आपण पुढं जावं आणि तुम्ही? पुढचा प्रवास झेपेल असं वाटत नाही. मग अशा आडवाटेत आपल्याला टाकून? जवळच आपले व्याही विश्वासराव आहेत. त्यांच्याकडे थांबता येईल मला. आपण सुखरूप तर आम्ही सुखरूप. क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे. शहाजीराजे एकदम संतापाने उफाळले. हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे. त्याला आम्ही काय करणार? जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यानपिढ्या चालवायला आम्हीही समर्थ आहोत म्हणावं. मी काय बोलणार यात? जिजाबाई बोलून गेला. तुम्ही म्हणता तसं करू. तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल तर तो तुम्हाला सोडून देईल अथवा पळवून नेईल. तुमचं नशीब आणि तुम्ही. आम्हाला जास्त विचार करायला आता उसंत नाही. बोला, हे ठरलं? आपले अश्रू कष्टाने आवरून काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळल्या. जुन्नरला खबर गेली. शहाजीराजांचे व्याही विजयराव सिदोजी विश्वासराव खुद्द सामोरे आले. जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले. वाड्यात बैठकीवर जाताच शहाजीराजे म्हणाले. विश्वासराव, नाईलाजानं तुम्हाला ही तकलीफ देत आहोत. त्याबद्दल आम्ही शर्मिंदे आहोत. राजे, असं बोलू नका. आपल्या कामी येण्याची संधी नशिबानं मिळाली असं आम्ही समजतो. जीवाच्या बाजीनं आम्ही राणीसाहेबांची कदर करू. तो विश्वास नसता तर आम्ही आलोच नसतो. आम्हाला आता थांबता येणार नाही. शंभूराजे, चलायचं ना? का राहणार? जिजाऊंची नजर चुकवीत शंभू म्हणाला. आम्ही येणार. शाब्बास, शहाजीराजे म्हणाले. थोडे दिवस बाळ राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पडल्यावर बाळाला पाठवला तर चालणार नाही का? जिजाऊ म्हणाल्या. ऐका विश्वासराव, बाळाला धोका आहे आणि आम्हाला नाही. तसं म्हटलं नाही मी. जिजाबाई गडबडीने म्हणाल्या. आम्ही शंभू बाळाला नेणार. त्यांच्याकडून फार बनसबे फार पाडायचे आहेत. आपल्यासाठी आम्ही बाळकृष्ण हनुमंते, शंकरोजी निळकंठ, सोनोजी पंत, कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत. थोडी शिबंदी देखील आहे. आम्ही स्थिर सावर झालो की तुम्हाला घेऊन जाऊ. तब्येतीला सांभाळा. शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वागताच जिजाऊंनी त्याला उराशी कवटाळला. शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली. जिजाऊंना शब्द फुटत नव्हता. त्या शंभूचे रूप डोळ्यात साठवीत होत्या. डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले. जेव्हा डोळे पुसले तेव्हा शहाजीराजांबरोबर शंभू वाड्याबाहेर पडत होता, एकदाही मागे न पाहता. जिजाऊंनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन जिजाऊंना हाताशी धरून आत घेऊन जात होत्या. पण आत जात असतानाही बाहेर उठणारा घोड्यांच्या टापांचा आवाज कान थोपवू शकत नव्हते. जुन्नरवर रात्र उतरली. घराघरातून समया, पलोते पेटवले गेले. गावाच्या देवडीवरची दिवटी वाऱ्याने फरफरत होती. गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती आणि अचानक जुन्नरच्या 4ही वाटांनी घोड्यांच्या टापांचा खडखडाट उठला. सारा गाव भयचकित झाला. गावाची झोप उडाली. विश्वासराव नुकतेच जेवण करून सदरेवरच्या झोपाळ्यावर बसले होते. सदरेवरच्या भिंतीवर टांगलेली शस्त्रे पलित्यांच्या उजेडात चमकत होती. टापांचा आवाज कानावर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले. त्यांचे लक्ष दरवाजाकडे वळले.
आणि त्याच वेळी दरवाजातून जासूद धावत आला. घात झाला. लखुजी जाधवरावांनी सारा गाव वेढलाय. ते इकडंच येत आहेत. चांगल्या मुहूर्तावर आले म्हणत विश्वासरावांनी सदरेवरची तलवार उचलली. विश्वासरावांनी 4 पावलात दरवाजा गाठला आणि सामोरे लखुजी जाधवराव आले. लखुजींच्या हाती तळपती तलवार होती. चेहऱ्यावर द्वेष होता. कुठं आहे तो भोसला? लखुजी गरजले. प्रथम तलवार मॅन करावी आणि आत यावं, विश्वासरावांनी सांगितले. मुकाट्यानं वाट सोड, लखुजी म्हणाले. शांतपणे विश्वासराव म्हणाले, सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने प्रवेश करता येत नाही. लखुजी तेथेच थबकले. संतापाने त्यांचे पांढरे कल्ले थरथरले. पुन्हा त्यांनी तोच प्रश्न केला. कुठं आहे तो भोसला? ते इथं नाहीत. दडला असेल. दडून बसण्या इतकी भोसल्यांची कोळी अजून नामर्द झाली नाही. छद्मीपणाने हसत लखुजी म्हणाले. पळून जाण्या इतपत तर झालेली आहे. विश्वासरावांचा संयम सुटला. ते म्हणाले, खबरदार जाधवराव, फार ऐकलं. हे भोसल्यांच्या भ्यायांचं घर आहे. इथं भोसल्यांचा उपमर्द ऐकला जात नाही. अर्ज करत नाही मी, लखुजी त्वेषाने शमशेर उचलीत म्हणाले. हाती शमशेर आहे हो बाजूला. क्षणात विश्वासरावांनी आपली तलवार झटकली. सरकन मॅन चौकात पडले आणि विश्वासरावांच्या हाती तलवार तळपू लागली. ही हिंमत, म्हणत लखुजीरावांनी तलवार उचलली. तोच आवाज आला. आबा. त्या आवाजाबरोबर लखुजीरावांची नजर वळली. सदरेच्या सोप्यावर जिजाबाई उभ्या होत्या. पलवत्याच्या उजेड अर्ध्या चेहऱ्यावर पडला होता. लखुजींचा हात खाली आला. विश्वासरावांनी वाट दिली तरी लखुजींना पाऊल उचलण्याचे सामर्थ्य नव्हते. जीव, केवढ्या आठवणी त्या नावाबरोबर साठवल्या होत्या. लखुजींची लाडकी लेक, जाधवरावांच्या घरची साक्षात लक्ष्मी, ही भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडाली. लखुजींच्या हातातली तलवार गळून पडाली. भ्रमिष्ठासारखे ते पुढे सरकत असता त्यांचे ओठ पुटपुटत होते. सारे बळ एकवटून ते बोलले. जीव. आबा, म्हणत जिजाबाई पायऱ्या उतरल्या आणि चौकाच्या मध्यभागी आलेल्या लखुजीरावांना त्यांनी मिठी मारली. दोघांच्या पाठीवरची बोटे एकमेकांना समजावीत होती. उभयंता सदरेवर आले. लखुजीराव सदरेच्या बैठकीवर बसले. विश्वासराव पुढे येऊन पाय शिवीत म्हणाले, मामासाहेब, क्षमा करा. वा विश्वासराव, क्षमा कसली मागता? उलट तुमची तडफ पाहून आम्हाला आनंद झाला. भोसल्यांच्या मध्ये नसले तरी भोसल्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये वाघ आहेत, हे पाहून आम्हाला आनंद वाटतो. आपल्या बोलण्यावर खुश झालेले लखुजीराव मोकळेपणाने हसले आणि आपण एकटेच हसतो आहोत याची जाणीव होऊन हसता हसता थांबले. जिजाबाईंना जवळ घेत ते म्हणाले, पोरी, तुझं बरं आहे ना? बरं. काय विचारता आबा? बोलता बोलता जिजाबाई थांबल्या. लखुजीराव म्हणाले, बोल ना पोरी, थांबलीस का? जिजाबाईंनी वडिलांच्या नजरेला नजर भिडवली. एक वेगळेच दुःख उन्मळून उठले. कळायच्या आत त्या बोलून गेल्या. पोरीची जात म्हणजे हळदी बुक्क्याची, कुणीही उचलावी आणि कुणाच्याही कपाळी केव्हाही चिटकवावी. रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जीवची हळद अशीच उधळलीत. अजून ती वाऱ्यावर फिरते आहे. वाऱ्यावर का? लखुजी गरजले. या लखुजी जाधवाची कुस इतकी वारेमूल केव्हापासून झाली? त्याला बायकोचा भार वाटत असेल. मला माझी पोर जड नाही. पोरीवर एवढी माया आहे तर हा दावा कसला? कुणाबरोबर? आणि दावा साधला आणि तुमच्या पोरीचं कपाळ उघडं पडलं तर बरं वाटेल तुम्हाला? आबा, ह्या जीवची शपथ तुम्हाला. लखुजीरावांनी एकदम जिजाबाईंना जवळ ओढले. त्यांच्या तोंडावर हात ठेवीत भरल्या आवाजात ते म्हणाले, नको पोरी, बोलू नको. शपथेत मला गुंतवू नको. जसं रक्त तुझ्यात गुंतलं तसाच हा देह जाधवरावांच्या कुळीला बांधला गेला आहे. वैर, ते आता माझ्या टाळण्यानं टळत नाही. यातच मरण देवास आलं ते भोगणं एवढंच माझ्या हाती आहे. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. अखंड सौभाग्यवती हो. या बापाची काळजी करू नको. गेला तरी दुःख मानू नको. जिजाबाईच्या डोळ्यातून पाणी निखळले. ते टिपत लखुजीराव म्हणाले, रडू नको पोरी. ऐक माझं. चारी बाजूंना बघ. दुष्काळी मुलूक. माणसाला माणूस ओळखत नाही. एक शाही स्थिर नाही. चौफेर बंडाळी उसळली आहे. अशा परिस्थितीत एकटी कशी राहणार तू? माझं ऐक. माझ्याबरोबर सिंदखेडला चल. ते तुझंच माहेर आहे. सगळं ठीक झाल्यावर म्हणशील तिथं राहा. नकारार्थी मान हलवीत जिजाऊ म्हणाल्या,
नको आबा, मी जाधवांची माहेरवाशी नसले तरी भोसल्याची सासूरवाशी नाही. माहेर विसरायला हवं मला. अशा परिस्थितीत माहेरी आले तर भोसल्यांच्या घराण्याशी बेईमानी होईल. निश्वास सोडून लखुजी म्हणाले, एक कोडं सोडवायला गेलं की दुसरं पडतं. पोटची पोर तू, अवघडलेली, नवऱ्यानं सोडून दिलेली, आणि हा तुझा बाप लखुजी जाधवराव नुसतं पाहण्याखेरीज काही करू शकत नाही. असं म्हणू नका आबा, पुष्कळ करता येईल. सांग पोरी, काय करू? आबा, तुम्ही जायच्या आधी मला शिवनेरीला ठेवून चला, तिथं मला बरं वाटेल. तुला काय म्हणायचं कळतंय मला. विश्वासराव सदरेवर आले. जी, उद्या मेण्याची व्यवस्था करा. अशा धामधुमीत गडाखाली असण्यापेक्षा जीव गडावरच असलेली बरी. मी तेच विचार करणार होतो. गड आपलाच आहे. आता एकच विनंती आहे. विनंती कसली? लहान असला तरी आज्ञा करा. आमची लेक जाधवाची आबरू आज तुमच्या हाती आहे. लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतो. तुमच्या वैराचा तुम्हाला संताप असेल, पण भोसले जाधवांचं वैर आज मला देवाचं देणं वाटत आहे. काय म्हणता? लखुजी उद्गारले. हे वैर नसतं तर आपले पाय आमच्या घरी कशाला लागले असते? भोसले कुळीची लक्ष्मी आमच्या घरी पायधूळ झाडायला कशाला आली असती? वा विश्वासराव, शाही रिवाजात मुरलेली आम्ही माणसं, पण तुमच्या बोलानं आम्ही सुद्धा थक्क झालो. माझ्या विनंतीचं काय? कसली विनंती? आपण आणि आपल्या शिबंदीनं इथंच हात ओले करावेत, एवढं मागणं आहे. शिबंदीचं खाणं मागच्या मुक्कामावरच झालं. कदाचित सारी रात्र दौड करावी लागेल या हिशोबानं आम्ही मान ठोकली होती. आमचं वय झालं. आम्ही एक वेळ जेवतो. जनावरांची चंदी पाहिलीत तर ती व्यवस्था करूनच आलो, पण कधी नाही ते पाय घरी लागले. राणीसाहेब, तुम्ही सांगा ना, जिजाबाई संकोचानं म्हणाले. तुम्ही दोघेही मला थोर. आबा, ठीक आहे. विश्वासराव, रात्र झाली. फार कष्ट देऊ नका. आम्ही थोडा दूध भात घेऊ. माझ घरात चांदीच्या फुल्या मारलेला पाट मांडला होता. चांदीच्या समया प्रज्वलित झाल्या होत्या. विश्वासरावांनी लखुजीरावांना पाटापाशी नेले. हे काय? एकच पाट? आणि तुम्ही? माझं झालं आहे आणि आपण यायच्या आधीच. हे खरं नाही. तुम्ही पण बसा. पुन्हा हा योग येईल न येईल. आणखी एक पाट मांडले गेले. विश्वासरावांची मंडळी कौतुकाने पाहत होती. पुलाव्याचे ताट येताच लखुजीराव म्हणाले, आता नको, फार झालं. विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, हे तुमचं घर आहे. तुम्हीच आबासाहेबांना वाढा. जिजाऊंनी पदर कसला. त्यांनी पुलाव्याचे ताट घेतले आणि ताटावर धरलेली लखुजीरावांचे हात आपोआप मागे झाले. लखुजी म्हणाले, तुम्ही भोसल्यांची मंडळी डाव करण्यात भारी हुशार. सारे हसले. पुलावा वाढत असता तो थांबवण्याकरिता लखुजींचे हात पुढे येईनात. जिजाबाईंना वर पाहिले. लखुजींच्या चेहऱ्याकडे पाहताच त्यांचे हास्य कुठेच्या कुठे गेले. लखुजींचे डोळे भरले होते. जिजाऊ म्हणाल्या, आबा. डोळे टिपत लखुजी म्हणाले, वाढ पोरी, आज भूक पुरी होऊ दे. या राजकारणाच्या वणवणीत असं प्रेमळ जेवण फार दिवसात मिळालं नव्हतं. आणि पंक्तीला एकदम नवे रूप प्राप्त झाले. सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमक ही एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव निळकंठ, रघुनाथ बल्लाळ, कोरडे ही मंडळी, भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाजाशी उभी होती. एक शाही मेना पहिल्या चौकात ठेवला होता. भोईपट बांधलेले भोई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते. विश्वासरावांची मंडळी आत जिजाऊंची खणा नारळाने ओटी भरत होती. भरल्या ओटीने आणि कपाळाने जिजाऊ सदरेवर आल्या. लखुजींच्या आणि विश्वासरावांच्या पाया पडून त्या मेन्यात बसल्या. जिजाऊ बरोबर विश्वासरावांची मंडळी मेन्यात बसली. मेना उचलला गेला. जुन्नरच्या माळावरून मेना गडाकडे चालू लागल्या. मेन्याच्या मागे पुढे घोडेस्वार चालत होते. लखुजी, विश्वासराव मेन्याच्या दोन्ही बाजूंनी जात होते. गडाच्या पायथ्याशी घोडी थांबली. लखुजीराव पायउतार झाले. विश्वासराव म्हणाले, घोडी चढतात? हो, पण वाट पायऱ्यांची आहे. मेना सांभाळायला हवा. उगीच वर खाली होतो. मेना गड चढत होता. मेन्यावर हात टेकून साठीचे लखुजीराव चालत होते. गडाचा पहिला दरवाजा ओलांडला. हत्ती दरवाजा ओलांडून गड चढत असता मागे वळून पाहिले तर जुन्नर खोरे एक भले थोरले वळण घेऊन पसरलेले दिसत होते. पीर दरवाजा पुढे चढण सुरू झाली. भोई अलगद मेना नेत होते.
लखुजी आस्ते आस्ते म्हणत चालले होते. मेण्याचा कुई कुई आवाज फक्त येत होता. शिवाबाईचा दरवाजा ओलांडून जाताच मेना शिवाईच्या देवळाकडे वळला. मंदिराजवळ मेना थांबला. मेना जमिनीला टेकताच मेण्याचा पडदा सरकावला गेला. जिजाबाईंनी विचारले, गड आला? जीव लखुजीराव म्हणाले, शिवाईचं दर्शन घे आणि मग गडावर जाऊ. जिजाबाई मेण्याबाहेर आल्या. त्यांनी देवळाकडे पाहिले. उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले ते देवी मंदिर निरखून जिजाबाईंनी पाय उचलले. पूजा साहित्य घेतलेल्या दासी पुढे गेल्या. लखुजीराव विश्वासराव मागून जात होते. देवळात जाताच विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, हे जागृत देवस्थान आहे. इथं मागितलेलं वाया जात नाही. जिजाबाईंनी देवीचा प्रसाद घेतला. दंडवत घालून उठत असलेले लखुजी म्हणाले, मुली, एक काम करशील? विचार एकदम बदलीत ते म्हणाले, सांगेन, नंतर सांगेन. गडावर पोहोचायला उन्हे वर चढली होती. अंबारखाना मागे पडला आणि गड माता येताच समोरचा वाडा नजरेत आला. वाड्यासमोर मेना थांबला. जिजाबाई गड निरखीत होत्या. लखुजी जिजाऊंनी घेऊन पुणे दिशेला गेले. तेथून दिसणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवीत ते म्हणाले, जीव, एकटी आहेस असं कधी वाटून घेऊ नकोस. समोर लेण्याद्री आहे. त्याच्यासारख्या संरक्षक असता भीती कसली? जिजाऊंनी हात जोडले. महाली जिजाऊला सोडून जाधवराव निघाले. जिजाऊंनी लखुजींचे पाय शिवताच लखुजींना अश्रू आवरेनात. जिजाऊंना जवळ घेऊन त्यांनी डोळे पुसले. पोरी, खुळी का तू? तुझ्या नवऱ्यानं जरी बोलावलं नाही तरी नातवाचं मुख पाहायला मी येईन. बरी आठवण झाली म्हणत लखुजीरावांनी कमरेचा कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला. ते म्हणाले, हे 101 खूण आहेत. देवळात मी नंतर सांगेन असं म्हणलो होतो ना, तिथं मी नवस बोललो. मुलगा झाला की हे देवीवरून ओवाळून टाक. पोरी, माझा तुला आशीर्वाद आहे. देवी कृपेनं असं पोर तुझ्या पोटी येईल की जे जन्मजन्मांतरीचे पांग फेडील. त्याच्याकडे पाहून तुझी मान सदैव ताठ राहील. दुःखाचा लवलेश ही तुझ्या मनाला शिवणार नाही. काळजी करू नको, येतो मी. वाड्याबाहेर येताच नारो त्रिमळ, हनुमंते, गोमाजी नाईक, पानसंबळ यांनी मुजरे केले. लखुजी म्हणाले, तुमच्यासारखी कर्तव्यनिष्ठ माणसं राणीसाहेबांच्या जवळ असता आम्हाला चिंता नाही. त्यांना सांभाळा. जी, नाईक म्हणाले. लखुजीरावांची नजर विश्वासरावांच्याकडे गेली. विश्वासराव, तुमचे उपकार फिटायचे नाहीत, पण राहवत नाही म्हणून. नको मामासाहेब, काही सांगायचं नाही. माझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असा. तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही तर ठेवायचा कुणावर? अडचण असली तर आमचं वैर मनात न आणता निरोप पाठवा. आम्ही गडावर हजर होऊ. राम राम. परत मुजरे झडले. विश्वासराव 4 पावले पोहोचवायला गेले. शिबंदीचे शिपाई गड न्याहाळीत फिरीत होते. सूर्य मस्तकावर आला होता. महिने उलटत होते. जिजाबाई पहाटे उठत. स्नान पूजार्चा आटोपायला सूर्योदय होई. त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मी बरोबर शिदा करण्यात थोडा वेळ जाई. पोथी वाचन झाल्या भोजन, थोडी निद्रा. सायंकाळी पाय मोकळे करायला जात. 1-2 दिवसांनी केव्हा तरी शिवाईच्या दर्शनाला उतरत. देवदर्शनाला त्या पायीच जात. मेण्यातून जाण्याबद्दल विनंती करूनही जिजाबाईंनी विश्वासरावांचे कधी ऐकले नाही. जिजाबाईंना गडावर येऊन 4 महिने होत आले होते. दुपारच्या वेळी जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या. खाली जमखान्यावर लक्ष्मीबाई काहीतरी शिवीत होत्या. दासी जिजाबाईंचे पाय रगडीत होती. सहज लक्ष्मीबाईंनी विचारले, राणीसाहेब? लक्ष्मीबाई, असं परक्यासारखं राणीसाहेब वगैरे म्हणत जाऊ नका. आपण बरोबरीच्या. जिजा म्हणून म्हणत जा ना. जिव्हाळा आला म्हणून पायरी कशी सुटेल? तुम्ही ऐकणार नाहीच. काय विचारित होता? सांगाल? सांगेन ना. तुम्हाला अप्रूबाईनं काही खावंसं वाटतं का? मी पाहते तुम्ही काही सांगत नाही. जिजाबाई हसल्या. खरं सांग लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याची काही डोहाळे नाही. वाटायचं घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकवावी, गडाचा गार वारा खूप प्यावा, कड्यावर उभं राहून खालची माळवद डोळे भरून पाहावीत. नशिबानंच माझे सारे डोहाळे पुरवले. लक्ष्मीबाई हसल्या. त्या शिवणकाम आवरीत उठू लागल्या. जिजाबाई म्हणाल्या, उठता का? आपण विश्रांती घ्या. थोडं झोपा, बरं वाटेल. खरं सांगू? जिजाबाई म्हणाल्या, आत्ताशा मला 2 प्रहरी झोपच येत नाही. ते का? जिजाबाई लाजल्या. पोटाशी हात दाखवीत त्या म्हणाल्या, हा खेळतो आहे ना. लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या. त्यांना राहावले नाही.
दरबार जिजाऊंच्या तेजदार चेहरा कुरवाळून कानशिलावर बोटे मोडून त्या म्हणाल्या, कुठेतरी दृष्टी लागायची बाई तुला. असं काही सांगत जाऊ नको. झोप जरा, म्हणत लक्ष्मीबाई उठून गेल्या. संध्याकाळी जिजाबाई लक्ष्मीबाई दासी परिवारासह फिरायला बाहेर पडल्या आणि दारातच सेवक विठू आला. विठू, काय आहे? जिजाऊंनी विचारले. राणी सरकार, आपण टकमककडे फिरायला जाणार? हो, दरखास्त आहे. आपण मावळतीकडे जावं. का? गुन्हेगारास कडेलोट फरमावली आहे. त्याची तामिली आता होत आहे. कोण आहे बिचारा? राणी सरकार, मला माहीत नाही. टकमकच्या साऱ्या वाटा रोखल्यात म्हणून बेअदबी केली. विठू, असाच जा आणि विश्वासरावांना बोलावल्याचं सांग. जी, म्हणत विठू गेला. जेव्हा विश्वासराव आले तेव्हा त्यांच्याबरोबर वयोवृद्ध हनुमंतही होते. दोघांनी राणीसाहेबांना मुजरे केले. जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, आज कुणाच्या कडेलोटाची तयारी चालवली आहे? कुणी सांगितलं? कळलं आम्हाला, पण ते खरं का? होय राणीसाहेब, खालच्या वाडीत काल एकानं चोरी केली. 1 मन धान्य लुटलं. त्यासाठी कडेलोट. राणीसाहेब, हे दुष्काळाचे दिवस. अशा चोऱ्या होऊ लागल्या तर हवालदिल झालेला मुलूक परागंदा व्हायला वेळ लागायचा नाही. सत्ता तुमची, तुमच्या आड येणं आम्हाला उचित नाही. पण विश्वासराव, रयतेला पुरेसं अन्न नाही हा दोष आपल्यावरही येत नाही का? चोरीची का कुणाला हौस असते? आपला काय हुकूम आहे? हुकूम कसला? एक विनंती. आम्ही गडावर असेपर्यंत कुणाचा कडेलोट करू नका. जशी आज्ञा, म्हणून विश्वासराव निघून गेले. हनुमंते म्हणाले, माँसाहेब, आपण होतात म्हणून बिचाऱ्याचा जीव वाचला. हे श्रेय आपल्या विठूला. जिजाऊंनी विठूकडे पाहिले. विठू संकोचाने म्हणाला, तसं नाही राणी सरकार. सच बात बोलायची तर त्यांनीच सांगितलं. दुपारी त्याला गडावर आणलं. बिचारा रडत होता. हनुमंते मला म्हणाले की हे राणी सरकारांना कुणी सांगेल तर याचा जीव वाचेल. जिजाऊ हसल्या. म्हणाल्या, आणि म्हणून तू सांगितलंस असंच ना? पाहिलं लक्ष्मीबाई, आमची माणसं कशी डाव खेळतात ती. दोघी हसल्या. जिजाऊ म्हणाल्या, चला हनुमंते काका, फिरून येऊ. तटावरून खालचे जुन्नर दिसत होते. नदीचा पट्टा दिसत होता. तो मुलूक न्याहाळीत चालत असता मध्येच जिजाऊ थांबल्या. तटाखाली बोट दाखवीत त्या लक्ष्मीबाईंना म्हणाल्या, लक्ष्मीबाई, तो हिरवा टिपका दिसतो, ती जुन्नर माळची अंबराई ना? जी. जिजाबाईंनी दीर्घ निश्वास सोडला. माघारी वळून तलावाजवळ येताच त्या तलावाकाठी बसल्या. पाठीमागे वाड्याचा सज्जा आकाशात चढल्यासारखा दिसत होता. सूर्यास्ताला सूर्यवंदन करून सारे वाड्याकडे परतले. वाड्याच्या दरवाजाशी एक इसम तीरासारखा समोर आला. काय होतंय हे कळायच्या आत त्याने जिजाबाईंच्या पायावर लोळण घेतली. विठू धावला. त्याने त्या इसमाला उभे केले. वाढलेले केस, खोबणीत गेलेले डोळे, भकास चेहऱ्याचा तो काष्टवत इसम रडत होता. शब्द फुटत नव्हता. विठू म्हणाला, हाच तो इसम ज्याला कडेलोटाची शिक्षा झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, परत चोरी करू नको बाबा, देवाचे पाय धर. आणि एवढे बोलून त्या आत गेल्या. महालात विश्वासराव उभे होते. जिजाबाई हसून म्हणाल्या, विश्वासराव, त्या माणसाला सोडलं फार बरं केलं. गरीब बिचारा आनंदानंही रडत होता. जी, विश्वासराव म्हणाले. विश्वासरावांची गंभीर मुद्रा पाहून जिजाबाईंच्या काळजात चर्व झाले. त्यांनी विचारले, काय झालं विश्वासराव? राणीसाहेब, खबर तितकी चांगली नाही. सांगा, वेळ लावू नका. राजांनी विजापूरकरांचा मुलूक बळकावून बंडावा केला म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेवाला पुण्यावरून चाल करून पाठवलं. मुरार जगदेवानं पुन्हा नांगरीचा होळी केली. वाडे भस्मात झाले. एवढंच नव्हे तर त्यानं भर दिवसा पुण्यावर प्रत्यक्ष गाढवाचे नांगर फिरवले. गावाचा मागमुसी त्यांनी ठेवला नाही. पुण्याच्या काळजात शहाजीराजांच्या जहागीर पहार ठोकून तो मोकळा झाला. आणि स्वारी? जिजाबाई पुटपुटल्या. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. राजे सुखरूप असल्याची बातमी आली आहे. फलटणच्या बाजूला सध्या राजे आहेत. 2 दिवसापूर्वीच ही बातमी आली होती. राजांच्या खबरीची वाट पाहत होतो. जिजाबाईंनी घाम टिपला. त्या म्हणाल्या, विश्वासराव, दैव फिरलं. त्याला तुम्ही काय करणार? इकडून सुरक्षित राहणं झालं हेच मोठं झालं. वाईटात चांगलं ते हेच. मुजरा करून विश्वासराव गेले आणि जिजाबाईंनी थोपविलेल्या अश्रूंना वाट दिली. लक्ष्मीबाई त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या. बातम्या सुद्धा कधी एकट्या येत नाहीत. जिजाबाई हा आघात सहन करण्यासाठी सिद्ध झाला नाहीत, तोच बातमी आली.
शहाजीराजांचे चुलत भाऊ खेळोजी भोसले यांच्या पत्नी म्हणजे जिजाबाईच्या जाऊ नाशिकला गोदावरी स्नानाला गेल्या असता महाबत खानाने त्यांना पळवून नेले. त्या वार्तेने जिजाबाईंच्या जीवाचा तडफडाट झाला. त्या दिवसापासून गडाखाली उतरून देवदर्शनाला जाण्याचेही त्राण त्यांच्या अंगी उरले नाही. विश्वासराव, नारो त्रिमळ, गोमाजी पानसंबळ, हनुमंते वगैरे भोवतालची मंडळी सदैव चिंताचूर दिसू लागली. गोमाजी पानसंबळ हा जिजाऊंच्या मायेचा खास माणूस. वडिलकीच्या आधाराने जिजाऊंना सांगणारा तोच. पण त्याचे सुद्धा शब्द जिजाबाईंना रिझवू शकले नाहीत. लक्ष्मीबाई जिजाबाईंचे मन रमविण्यासाठी नित्य नवे मार्ग शोधित होत्या. मनाच्या धीराने जिजाऊंच्या दुःखावर फुंकर घालू पाहणारी ही सारी मंडळी एके दिवशी चुपचाप झाली. काही ना काही कारणाने आजूबाजूला सदैव हसतमुखाने घोटाळणाऱ्या लक्ष्मीबाई नजर चुकवू लागल्या. दासींच्या पावलांना जडपणा आला. अकारण बोलणे लांबवीत राहणारे विश्वासराव, पानसंबळ, हनुमंते ही मंडळी तुटक उत्तरावर भलावण करू लागली. जिजाऊंच्या हे सारे ध्यानी येत होते, पण अर्थ समजत नव्हता. ते सोसणे जिजाबाईंना असह्य झाले. त्यांनी विश्वासरावांना बोलवून घेतले. विश्वासराव जी राणीसाहेब, आम्ही नुसत्या नात्यानं हा अधिकारनं तुमच्या आश्रयाला आलो नाही. तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे, म्हणून आम्ही तुमच्या इथं राहणं मान्य केलं. ते माहीत आहे. मग आमच्यापासून तुम्ही काय लपवून ठेवीत आहात? काही नाही राणीसाहेब, विश्वासराव गडबडीने म्हणाले. कुणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? गेले 2 दिवस एक जण सरळ बोलत नाही. आम्हाला पाहताच दातखीळ बसते. गैरसमज होतोय राणीसाहेब. विश्वासराव, आम्हीही 4 पावसाळे पाहिलेत, अगाध सहन केलेत. मला तुम्ही काही सांगणार नसाल तर या महाली क्षणभरही राहण्याची आमची इच्छा नाही. पण माँसाहेब, घाबरू नका. या जिजाऊनं फार सहन केले. काही सांगितलं तरी सहन करण्याची ताकद आहे आमची. पण कल्पनेच्या काहुरात जगणं कठीण आहे. सांगा माँसाहेब, बोला. विश्वासरावांच्या तोंडून हुंदका बाहेर फुटला. विश्वासराव, हे हुंदके आवरा. उतावीळ झालेल्या जिजाऊ भिंतीला टेकून उभ्या राहत आज्ञादेत्या झाल्या. बोला. विश्वासरावांनी डोळे टिपले. ते भरकन बोलून गेले. आपले आबासाहेब, लखुजीराव जाधवांचा खून झाला. खून? आबांचा खून? कुणी केला? ताठरलेल्या नजरेने जिजाऊ विश्वासरावांच्याकडे पाहत होत्या. विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते. ओठावरून जीभ फिरवीत ते बोलू लागले. दौलताबादेच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखुजीराव दरबारी गेले होते. अधिक कट शिजला आहे याची त्यांना कल्पना नव्हती. अचलोजी, रघोजी, यशवंतराव या 3 पुत्रांसह ते सुलतानासमोर गेले. मुजरे केले आणि भर दरबारातून सुलतान उठून गेले. हे सुलतानी वर्तन लखुजीरावांना नवीन होतं. अर्थ कळत नव्हता तोच. बोला विश्वासराव, आता क्षणभरही थांबू नका. आणि तोच तलवारी उपसल्या गेल्या. प्रतिकार करण्याची पुरी संधीही लाभली नाही. नुसत्या जंबियानं प्रतिकार करणार तो केवढा? माँसाहेब, सुलतानाच्या सेवेत 4 जाधवांची वाट लागली. आईजवळ राहिलेला बहादूरजी तेवढा वाचला. आपले दीर जगदेवराव गडाखाली होते, ते वाचले. विश्वासरावांनी मान वर केली. जिजाबाई पुतळ्यासारख्या भिंतीला टेकून उभ्या होत्या. डोळे तसेच तारवटलेले होते. भेसूर हास्य चेहऱ्यावर विलसत होते. विश्वासरावांच्या कानावर शुष्क शब्द पडत होते. आबा गेले, माझं माहेर संपलं. आमच्या पुण्यावरती स्वकीयांनी परकीयांच्यासाठी गाढवाचा नांगर फिरवला. ज्यांच्या दरबाराचे आम्ही नोकर, त्यांनी आमच्या मुली पळवाव्यात आणि ज्यांच्या बळावर सुलतानी उभी राहावी त्याच जाधवरावांची कत्तल सुलतानी दरबारात व्हावी. आणि एकदम जिजाबाई किंचाळल्या. विश्वासराव, या जगात देव आहे का हो? भिंतीला टेकून उभ्या असलेल्या जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे ओघळत होत्या. विश्वासरावांनी सावरले तेव्हा जिजाबाई बेशुद्ध झाल्या होत्या. वाड्यात एकच गोंधळ उडाला. मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात पुन्हा रडण्याचा हलकल्लोळ उडाला. लखुजीरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लवकर उठू शकल्या नाहीत. रात्री अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामाने डबडबून निघे. घरात चुकून भांडाचा आवाज झाला तरी त्यांना कापरा सुटे. सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले तर डोळ्यांना पाझर सुटे. बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत. जिजाबाईंचे मन रमविण्याचे लक्ष्मीबाईंचे सारे प्रयत्न थकले.
एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हे चालवलंय काय? जे झालं त्याचं मला वाईट वाटत नाही का? साऱ्यांनाच त्याचं दुःख आहे. आपली काळजी वाटत नाही, पण त्या पोराची वाटते. निदान पोटातल्या बाळाकडे तरी लक्ष द्या. या त्रासाचा परिणाम बाळावर झाल्याकरीच राहील का? जिजाबाईंचे सारे अंग भीतीने शहारून गेले. पितृवियोगाच्या आघातात त्या मुलाला विसरून गेल्या होत्या. जिजाबाई म्हणाल्या, नका लक्ष्मीबाई, असं बोलू नका. हे पहा, पुसले डोळे. पुन्हा मी रडायची नाही. माझं दुःख माझ्या बरोबर, त्याचा भार दुसऱ्याला कशाला? खरं, अगदी शिवाई शपथ. तुम्ही म्हणाल तशी वागेन मी. काळजी करू नका. सुटली. त्या दिवसापासून जिजाबाई परत वाड्यात वावरू लागल्या. 9 महिने संपले. लक्ष्मीबाईंना दिवसाला एक गोष्ट सुचत होती. विश्वासरावांनी देवाला अभिषेक चालू ठेवले होते. अनुष्ठानाला ब्राह्मण बसले होते. जाणत्या दासी जिजाऊच्या सेवेला होत्या. अनुभवी चांगल्या हातगुणाच्या सुईणी व निष्णात वैद्य गडावर हजर होते. बाळांत घरात चुना दिल्याने लखलखीत दिसणाऱ्या भिंतीवर स्वस्तिके काढली होती. छतावर मोत्यांच्या झालरी शोभत होत्या. खोली अंधारी भासू नये म्हणून रौप्य समयात येवत होत्या. ताज्या पाण्याचे सुवर्ण कलश मंचकावर चकाकत होते. वास्तूला बाधा असू नये म्हणून सर्वत्र पांढरी मोहरी फेकण्यात आली होती. उंची उदाचा वास आसमंतात दरवळत होता. नवीन जीवाची प्रतीक्षा करण्यात साऱ्या गडाचे जीव गुंतले होते. 2 प्रहराचा सूर्य कलला होता. गार वाऱ्याची सुरुवात झाली होती. विश्वासराव, गोमाजी नाईक, वैद्यराज ही सर्व मंडळी सदरेत पान जमवीत बसली होती. पानाला चुना लावीत नाईक विश्वासरावांना म्हणाले, सरकार, आज बोलत नाही. काय बोलू गोमाजी पंत? मासाहेबांनी मागे एकाची कडेलोटाची शिक्षा रद्द केली होती, आठवतं? हो, मासाहेबांचं मन हळवच आहे. ते खरं, पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. तक्रारी येत आहेत. चालू वर्षी जर पाऊस वेळेवर आला नाही तर पुढचं वर्ष कठीणच दिसतं. मी बोलू? शास्त्रीबुवांनी विचारले. बोला ना. मला पुढची वर्ष ठीक दिसत नाहीत. ग्रहावरून स्पष्ट दुष्काळ दिसतो. चांगलं सांगितलं. ह्या असल्या भविष्यकथनापेक्षा राणीसाहेबांच्या बद्दल काही चांगलं सांगा ना. त्याची काळजी सोडा, मी निश्चित आहे, शास्त्री म्हणाले. आजच नाडी पाहिली. फार वेळ लागायचा नाही आता. कोणत्याही क्षणी. वैद्यांनी पुस्ती जोडली. त्याच वेळी सदरेच्या पायऱ्या चढून दासी आली. अदबीने म्हणाली, सरकार, राणीसाहेबांच्या पोटात दुखायला लागले म्हणून आईसाहेबांनी सांगावा सांगितलंय. अंदाज चुकायचा नाही. वैद्यराज पुटपुटले. मीही तेच म्हणत होतो. शास्त्र्यांनी समाधानाचा निश्वास टाकला. सारे गडबडीने उठले. उठून काहीही उपयोग नाही. हे ध्यानी आल्यावर पुन्हा सारे बसले. वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. प्रहर उलटले. संध्याकाळ झाली. दिवे लागणीची वेळ आली, तरी काही वार्ता आली नाही. उलटणाऱ्या क्षणाबरोबर चिंता वाढत होती. दिसत होती ती सुईणींची, दासींची धावपळ. नारोपंत तर देवीच्या मंदिराकडे केव्हाच गेले होते. दिवे लागण झाली. रात्र वाढत होती. चिंताग्रस्त विश्वासराव सदरेत एरझाऱ्या घालीत होते. पलते वाऱ्याने फरफरत होते. भिंतीवर सावल्या खेळत होत्या. काय बोलावे हे कुणालाच समजत नव्हते. आणि दासी धावत आली. आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता. ती म्हणाली, सरकार, मुलगा झाला. विश्वासरावांना आनंद लपवणे कठीण गेले. त्यांनी कमरेचा कसा काढून दासींच्या अंगावर भिरकावला. शास्त्रीबुवा घटका पळे मोजीत पुत्रजन्माच्या वेळेची नोंद करण्यात गुंतले. विश्वासराव म्हणाले, देवीची कृपा. विश्वासरावांना एकदम नारोपंत आठवले. त्यांना कळवण्यासाठी विश्वासरावांनी नोकर पाठवून दिला. बाळंतिणीला सुवासिनींनी कडक पाण्याने न्हाऊ घातले. वेदमूर्तींनी बाळाला आशीर्वाद दिले. स्वस्ती वाचन झाले. दासी सुईणींच्या मुखावर समाधान होते. अमाप मायेने आणि श्रद्धेने त्या जिजाबाईंना जपत होत्या. शास्त्री बुवांना घेऊन विश्वासराव जिजाबाईंच्याकडे गेले. बाळावरून सुवर्ण मोहरांचा सत्कार केला. जिजाऊंना विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब, शास्त्री आलेत. जिजाऊंनी झोपल्या जागेवरून कष्टाने नमस्कार केला. शास्त्र्यांच्यासाठी मृगाजीन घातले होते. आशीर्वाद पुटपुटत शास्त्री आसनावर बसले. चांदीचा पाट समोर ठेवला गेला. दोन्ही बाजूंना समया प्रज्वलित करण्यात आल्या. शास्त्र्यांनी पंचांग उघडले. बाळांत घराच्या दाराशी मुलाचे भाकीत ऐकायला सारे आतुरतेने गोळा झाले होते. शब्द श्रवणी पडू लागले. श्री गणेशाय नमः, शुभम भवतु. शास्त्रीबुवाने बोटे मोजली. घटकापळांचे गणित मांडले.
कुंडलीची घरे ग्रह भरू लागले. कुंडली मांडून होताच शास्त्री बुवांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले. जिजाबाई म्हणाल्या, शास्त्री बुवा, संकोच न करता सारं स्पष्टपणे सांगा. या पोराच्या वेळी दिवस गेले आणि घरादाराचा थारा उडाला. कुणाचा मेळ कुणाला राहिला नाही. रक्ताच्या नात्यांनी वैर पत्करलं. जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरला. आजोबाचं छत्र गमावलं. आज या मितीला या पोराचे वडील शत्रू मागे धावत आहेत. याचा थोरला भाऊ लहान, त्याचीही या वणवणीतून सुटका नाही. साऱ्या मुलुखाची अन्नान्न दशा झालेली आहे आणि परमुलुखात, पर ठिकाणी, ना माहेरी ना सासरी आज मी याला जन्म देत आहे. पोटात असता ही तरा. आता याच्या पायगुणानं आणखी काय धिंडवडे निघणार आहेत तेवढं सांगून टाका. ते ऐकून साऱ्यांचे मन व्यथित झाले. पण शास्त्रीबुवांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हलली नाही. हसरा चेहरा गंभीर बनला नाही. ते त्याच स्मित वदनाने म्हणाले, राणीसाहेब, असं अभद्र मनात आणू नका. अशुभाचा मनाला स्पर्शही होऊ देऊ नका. दुर्भाग्य संपलं, भाग्य उजडलं, प्रत्यक्ष सूर्यपोटी आला आहे. जिजाबाई खिन्नपणे हसल्या. त्या म्हणाल्या, मुलाची कुंडली मांडताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो. शास्त्री गंभीर झाले. ते निश्चल खणखणीत आवाजात बोलते झाले, राणीसाहेब, अविश्वास धरू नका. आजवर या शास्त्राचं भाकीत खोटं ठरलं नाही. द्रव्यलोभानं नव्हे, पण ज्ञानाच्या अनुभवानं, आत्मविश्वासानं मी हे भाकीत केलं आहे. ते कालत्रय चुकणार नाही. हे मूल जन्माजन्मांतरीची पांग फेडेल. राणीसाहेब, पापाचा भार वाढला असता, धरित्री त्रस्त झाली असता, देवकी वसुदेव कंसाच्या बंदिशाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला. हे कृपा करून विसरू नका. आपल्या तोंडात साखर पडो. जिजाबाईने समाधानाने म्हणाल्या. त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली. मुठी चौकीत ते शांतपणे झोपी गेले होते. जिजाबाई प्रसूत झाल्यापासून गडावर नवे वारे संचरले होते. शहाजीराजांना हे शुभ वर्तमान कळवण्याकरता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता. देवधर्म, पूजा अर्चा, अभिषेक यांची गडावर गर्दी उसळली होती. 5व्या दिवशी बाळांतघरात शस्त्रपूजा केली गेली. नांगरही पुजला गेला. 5व्या, 6व्या आणि 8व्या दिवशी अशाच पूजा झाल्या. लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोरात करीत होत्या. तातडीने घडविलेले नवीन दागिने, नवी शस्त्रे, नवी वस्त्रे गडावर आणली जात होती. अंजिरी जडीबुटी शालूची घडी उघडीत लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हा रंग चांगला आहे नाही? हो, बारशाला हाच ठरवू. लक्ष्मीबाई, जिजाबाईंचा कंठ दाटला. किती करताय तुम्ही? पण आम्ही परके ते परकेच. लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या, मी केव्हा म्हटलं परक? तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरले. बाळाचं भविष्य वर्तवायला शास्त्री आले तर 4 चौघात म्हणालात, ना माहेरी ना सासरी. ते मनावर घेऊ नका बाई. सख्या बहिणीनं सुद्धा एवढं केलं नसतं. पण अजूनही वाटतं. काय? बारशाच्या वेळी याच्या घरचं कोणीतरी हवं होतं. सांगा ना सरळ की राजेसाहेब यायला हवेत म्हणून. जिजाबाई लाजल्या. दुसऱ्या दिवशी गडावर एक शाही मेना येत असल्याची वर्दी आली. विश्वासराव सामोरे गेले. येताना वर्दी घेऊन आले. शहाजीराजांच्या मातोश्री जिजाबाईंच्या सासूबाई उमाबाई साहेब गडावर येत आहेत. वाड्याच्या दरवाजाशी साठीच्या उमाबाई उतरल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वाड्यात उमाबाईंनी प्रवेश केला. विश्वासरावांनी मुजरा केला. बाळंत घराच्या आत येताच जिजाबाई पाया पडल्या. लक्ष्मीबाईंनीही वंदन केले. उमाबाई म्हणाल्या, बेटा, बाळ सोडून कशाला आलीस? मी नसते का आले? बाळ पाळण्यात झोपला होता. बारक्या नजरेने बाळाला निरखीत त्यावरून सत्का करीत उमाबाई म्हणाल्या, तुझ्याच वळणावर गेलाय हो बारसं किंवा? लक्ष्मीबाई म्हणाल्या, उद्याच. कालच राणीसाहेब म्हणत होत्या की बाळाच्या घरचं कुणीतरी हवं म्हणून. वाटणारच पोरीला. जीव चांगला आहे हो मुलगा. मनात आणशील ते पुरं करणार असं दिसतंय. आणि एकदम गंभीर होऊन उमाबाई म्हणाल्या, आणि याच्या बापाला कळवलं का? हो. कुठला येतोय तो? घरचं सोडून लष्कराच्या भाजीत फिरणारा तो. जळलं ते राजेपण. दोघी हसून उमाबाईची ऐकत होत्या. थोडा वेळ गेला आणि उमाबाईंनी विचारले, केव्हा उठणार ग हा? जिजाबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या म्हणाल्या, सासूबाई घ्या ना. उठला म्हणून काय झालं? पुन्हा मांडीवर झोपेल. नको ग, मी थांबेन. झोप मोड कशाला? आणि थोरला कुठं आहे ग?
स्वारी बरोबरच तो एक गाढव आणि लहान पोराला पाठवणारी तू 7 गाढव. अशी पोराची वणवण करतात का? मी असते तर सांगितलं असतं. निश्वास सोडून त्या म्हणाल्या. पण माझं तरी कुठं ऐकतोय तो. उमाबाई बारीक सारीक गोष्टींचा तपास करीत होत्या. उत्तरे द्यायची दोघींना सुचत नव्हती. तेवढ्यात बाळाचे रडणे कानावर आले. उमाबाई गडबडीने उठल्या. त्यांनी बाळाला उचलले. पटापट मुके घेतले. मांडीवर घेऊन त्या बाळाला उगी करू लागल्या आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाऊंनी बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले. पहाटे गड जागा झाला तो सनईच्या चौघड्यांच्या आवाजाने. वाड्याच्या दारावर तोरणे बांधली होती. दासींनी सडा शिंपून रांगोळ्या भरल्या. पाकगृहासाठी गंगा जमुना टाक्यांचे पाणी उपसले जाऊ लागले. बाळाची जरी कुंची, दागिने, कपडे पाहून उमाबाईंनी पसंतीची मान डोलविली. शास्त्र्यांना बोलावून दिवसाची परत खात्री करून घेतली. सूर्योदयापासून गडावर माणसांची वर्दळ सुरू झाली. जुन्नर गावच्या प्रतिष्ठित घरातील स्त्रिया डोली मेन्यांनी गड चढत होत्या. गोरगरीब अन्नाच्या आशेने वर येत होते. उमाबाई सारे कौतुकाने पाहत होत्या. साऱ्यांची जेवणे झाली. साऱ्या जणी पाळणा सजवू लागल्या. बाळाला सजवू लागल्या. गाण्याचे सूर उठू लागले. बारशाची वेळ झाली. जिजाऊंनी उमाबाईंना हळूच विचारले, बाळाचं नाव काय ठेवायचं? तू काय ठरवलंस? शिवाईला नवस बोलले होते. शिवाजी ठेवूया. ठेव, चांगलं आहे. सुवासिनींनी बाळाला जिजाबाईंना ओवाळले. बाळाला लक्ष्मीबाईंनी हातावर घेतला. गोविंदा घ्या, गोपाळा घ्या, दामोदर घ्या. झाले. जिजाऊ पाळण्यात वाकल्या. त्या बाळाच्या कानाशी म्हणाल्या, शिवाजी. जिजाऊच्या पाठीवर गोड बुक्क्यांचा वर्षाव झाला. तुताऱ्या चौघड्यांच्या नादात सारा गड बहरून गेला. बाळाचे नाव शिवाजी ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झाले. वाड्याबाहेर मेना तयार होता. बाल शिवाजी देवदर्शनासाठी निघाला. जिजाबाई बाळाला घेऊन मेन्यात बसल्या. लक्ष्मीबाई मेन्याबरोबर दासी परिवारासह चालत होत्या. विश्वासराव शास्त्री, वैद्यराज, नारोपंत, गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती. त्यांच्या पुढे मंगलवाद्ये वाजत होती. देवी समोर बाळाला ठेवण्यात आले. देवीचा अंगारा बाळाला लावला होता. भटजींनी आशीर्वाद दिले. विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करीत होते. त्याच वेळी जिजाबाईंनी एक मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला. न कळत विश्वासरावांनी विचारले, काय हे? जिजाबाईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, आबा गड सोडताना नवस बोलले होते. मुलगा झाला तर त्यांनी देवीवरून 100 मोहरा उतरून टाकण्यासाठी दिल्या होत्या. नवस बोलणारा निघून गेला. नवस तेवढा मागं राहायला नको. जिजाबाईंनी पुढे बोलवेना. त्यांनी डोळ्यांना पदर लावला. थरथरत्या हातांनी विश्वासरावांनी कसा उघडला. मुठींनी मोहरा भरून घेऊन ते देवीवरून ओवाळून टाकीत होते. बाल शिवाजीच्या उषा पायथ्याशी सुवर्णाचा सडा पडत होता. बाल शिवाजी आजीच्या मांडीवर आईच्या कुशीत दासदासींच्या अंगाखांद्यावर वाढत होता. कुठल्याही वतरणीने दाराशी यावे आणि खुळखुळे पुढे करावेत आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे. जुन्नरला गेलेले शास्त्री येताना पितळेचा वाळा घेऊन यावेत. सारे हसू लागले की त्यांनी म्हणावे, सरकार चांदी तोड्याच्या वाळ्यांनी बाळाला बाळसं चढत नाही. चढतं ते याच पंचरशी वाळ्यांनी. उमाबाईंनी मान डोलवावी. म्हणावे, खरंच कुणाच्याच ध्यानी आलं नाही. आणा तो वाळा आणि सोन्याचे वाळे उतरून पंचरशी धातूचा वाळा पायी चढविला जाईल. बाळाच्या कौतुकाने दिवस किंवा उगवे आणि किंवा मावळे हेही समजत नसे. बाल शिवाजी प्रतिपदेच्या चंद्रासारखे दररोज नवे रूप धारण करीत होता. आपली माणसे ओळखून तो हसू लागला. कष्टाने कूस बदलू लागला. पालता होऊन 4 हातावरचा खुळखुळा घ्यायला तो सरकू लागला आणि त्यातूनच 4 साधनाचा उपयोग करून रांगण्याची किमया त्याला अवगत झाली. हाती पांगुळगाडा आला आणि शिवाजीच्या आजूबाजूच्या साऱ्या वस्तू उंचावर ठेवण्याची दक्षता वाढू लागली. मृग आला. पश्चिमेचे वारे सुरू झाले. हळूहळू ढग डोक्यावरून सरकू लागले. पण त्यांचे धरतीकडे लक्षही वळत नव्हते. वैशाखात तप्त झालेली धरित्री तसेच निश्वास सोडित होती. विश्वासरावांनी ही चिन्हे पाहून गडावर गंजीखाना रचला. गडाखालचे धान्य आणून अंबरखान्यात भरून घेतली. एके दिवशी संध्याकाळी विश्वासराव अचानक जिजाबाईंच्या सदरेकडे आले. जिजाबाईंना वर्दी गेली. विश्वासरावांनी पाहिले. तो जिजाबाई कशिदा भरीत होत्या. बाल शिवाजी खेळण्याबरोबर खेळत होता. त्याचे लक्ष विश्वासरावांच्याकडे गेले आणि तो झेपावला. विश्वासराव शिवाजीला उचलत म्हणाले, राणीसाहेब, बातमी आली आहे की राजेसाहेबांची स्वारी गडाकडे येत आहे. केव्हा? आनंदाने मोहरून जिजाबाईंनी विचारले.
कोणत्याही क्षणी ते गडावर येऊन दाखल होतील तेच कळवायला आलो होतं. विश्वासराव शिवाजीसह वळले. जिजाबाई म्हणाल्या, त्याला इकडे द्या, कपडे बदलते. विश्वासराव शिवाजीला ठेवून बाहेर गेले. वाड्याच्या आतल्या चौकात सदरेखाली चांदीचे गंगाळ पाण्याने ठेवण्यात आले. सदरेवर स्वच्छ बैठक अंतरली गेली. दुसऱ्या चौकाच्या सदरेवर खास बैठक अंतरली होती. गालीचे लोड, तक्के, पानदाणे यांनी सदर सजली होती. जिजाबाईंनी गडबडीने कपडे बदलले, दागिने घातले. लक्ष्मीबाई शिवाजीला नटविण्यात गर्क झाल्या होत्या. शिवाजीला तयार करून लक्ष्मीबाई जिजाबाईंना हुडकू लागल्या, पण त्यांचा पत्ता लागेना. त्या जिभेच्या दरवाजाने बाहेर पडल्या आणि त्यांची पावले थांबली. जिजाबाई तटाजवळ उभ्या राहून पाहत होत्या. पाठीवर पडलेल्या सूर्यकिरणात जरी वस्त्र चमकत होते. वाऱ्याने पदर उडत होता. जिजाऊंची नजर तटाखाली लागली होती. अलगद पावलांनी लक्ष्मीबाई तटाजवळ गेल्या. जवळ येईपर्यंत त्यांचा सफळ जिजाबाईंना लागला नाही. दचकून त्या वळल्या. तुम्ही होय? काय व्हायले? मी हुडकलं, कुठे दिसला नाही. सहज आले, उभी राहिले. चला जाऊ. नको, इथंच सहज राहू, लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या. एवढ्या लवकर वाड्यात जायचं तरी काय कारण आहे? भारीच छळता बाई तुम्ही, तटाच्या कट्ट्यावर बसत जिजाबाई म्हणाल्या. दोघी तटाखालचा प्रदेश न्याहाळीत होत्या. आवर्षणामुळे सारा प्रदेश शुष्क वाटत होता. थोडा वेळ झाला आणि जिजाबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. का उठता म्हणून लक्ष्मीबाईंनी विचारताच त्यांनी बोट दाखवले. दूर अंतरावर धूळ उडत होती. तो लोट क्षणाक्षणाला नजीक येत होता. घोडी दिसू लागली. अश्वपथके दृष्टीपथात आली. गडाला वळसा देऊन अश्वपथके भरधाव वेगाने जुन्नरकडे जात होती. टापांचा आवाज कानावर येत होता. लक्ष्मीबाई, काय? काही नाही, उगीच चिडवाल. सांगा ना, नाही चिडवायची. वचन. आपण मावळतीकडे जाऊया. समजलं. चला ना, तलावाच्या पलीकडे जाऊ. वाड्यासमोरच्या तलावाच्या तटाकडे दोघी गेल्या. जिजाबाईंनी पाहिले. घोडी जुन्नरमध्ये शिरत होती. पाहता पाहता जुन्नरमधून घोडी बाहेर पडून गडाकडे येऊ लागली. लक्ष्मीबाईंनी विचारले, राणीसाहेब, सामोरे गडाखाली जायचं की वाड्यातच जायचं? पुरे झालं बाई, चला. दोघी वाड्यात परतल्या. गडाच्या परवानगीच्या दरवाजावर नगारा वाजला. सदरेत विश्वासराव पागोटे चढवून उभे होते. नारो, त्रिमळ, पंत वगैरे मंडळी पोशाख करून अदबीने उभे होती. दुसऱ्या दरवाजाची नौबत ऐकू आली आणि विश्वासराव सर्वांसह शहाजीराजांना सामोरे गेले. गंगा जमुना टाक्यांजवळ शहाजीराजांची गाठ पडली. साऱ्यांच्या कमरा लवल्या, मुजरे झडले. स्मित वदनाने शहाजीराजे विश्वासरावांना मिठी मारते झाले. विश्वासराव म्हणाले, उडती बातमी आली होती, त्यामुळं गडाखाली आलो नाही, क्षमा असावी. व्याह्यांनी असं परकेपणाचं बोलणं आम्हाला आवडत नाही. काही नाही, सर्व ठीक ना? जी. सारे वाड्यात आले. सेवकांची गडबड उडाली. शहाजीराजांनी हातपाय धुतले. बरोबरच्या मातबर माणसांनी हातपाय धुतले. सारे सदरेच्या बैठकीवर बसले. विश्वासरावांनी विचारले, वाटेत तकलीफ तर नाही ना झाली? राजे मनापासून हसले. म्हणाले, विश्वासराव, घोडदौड आणि पळापळ इतकी सवयीची झाली आहे की रात्री देखील आम्ही घोड्यावरच स्वार असतो. सारे हसले. हसता हसता थांबले. आतल्या दारातून शिवाजी रांगत बाहेर आला. साऱ्यांची नजर त्या गोंडस बाळाकडे वळली. शिवाजीकडे पाहत राजे म्हणाले, छोटे राजे, या, तुम्हालाच पाहायला आम्ही आलो आहोत. शिवाजीने एक वार साऱ्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले आणि झेप घेत ते शहाजीराजांकडे धावला. शास्त्री म्हणाले, रक्तानं रक्त ओळखलं. प्रेमभराने शहाजीराजांनी शिवबाला उचलले. त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर घेतले. शिवाजी वडिलांच्या दाढीशी चाळा करीत होता. विश्वासराव हसून म्हणाले, आपल्या दाढीला हात घालणारा पहिलाच वीर पाहिला. नाही, हा दुसरा. पण आमचा असा समज आहे की छोटे राजे आले आज्ञापत्रक घेऊन. आज्ञापत्रक? आम्ही आत जाऊन येतो. शहाजीराजे उठले. शिवाजीला घेऊन आतल्या चौकात गेले. जिजाबाईंच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, आम्हाला पाहताच झेपावला. धीटच आहे, माणसाची पारख झाली की झेपावतो. शहाजीराजे सदरेवर बसायला निघाले. स्मित वदनाने जिजाऊ म्हणाल्या, सासूबाई वाट पाहत आहेत. भलतीच चूक होत होती. दाखवा वाट. शहाजीराजांनी उमाबाईचे दर्शन घेतले. जेव्हा निवांतपणे जिजाबाईंची आणि शहाजीराजांची गाठ पडली तेव्हा त्यांनी विचारले, सर्व ठीक आहे ना? जिजाबाईंच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले.
हुंदका बाहेर पडला. आसनावरून उठत शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब, आम्हालाही ते समजलं. मामासाहेबांची अशी हत्या व्हावी याचं आम्हालाही दुःख आहे. आमच्या काळजाला त्या वार्तेनं घार पडली आहे. आमचं वैर होतं खरं, पण ते घरचं. परक्यांनी केलेला हस्तक्षेप आम्हाला कसा सहन व्हावा? त्यानंच मन भडकलं आणि आम्ही निजामशाही सोडून आदिलशाहीची नोकरी पत्करली. हे असं किती दिवस चालायचं? ती का आम्हाला हौस आहे? बायका पोरांत राहावं असं का आम्हाला वाटत नाही? पण राणीसाहेब, शिवबाच्या पायगुणानं हे दिवस संपतील. आम्ही कुठंच तरी स्थिर होऊ. त्यानंतर शहाजीराजे 8-10 दिवस गडावर होते. गडावरच्या मुक्कामात खलबत रंगत होते. शिवबाच्या संगतीनं हसण्याला ऊत येत होता. मेजवान्या झडत होत्या. शहाजीराजांनी साऱ्या गडाची व्यवस्था जातीने पाहिली. अंबारखान्यात भरलेले धान्य पाहून, गंजीखाना पाहून ते उद्गारले, किती वर्षाची तयारी आहे? दुष्काळी चिन्ह दिसतात. खबरदारी घेतलेली बरी. खरं आहे आपलंही वास्तव्य. राणीसाहेबांच्या बरोबरच आम्ही गडावर आलो. आमची तीच अपेक्षा होती. खजिन्याची रक्कम जमा घेतलीत ना? पण त्याची काही विश्वासराव करता ते का थोडं आहे? तुम्ही घर सांभाळता, मुलुकगिरी करून घर तरी भरू द्या. एक दिवस अचानक शहाजीराजांच्या नावाने मोगली ताकीद खलिता आला. शहाजीराजांनी तो उघडला. त्यांची नजर खलित्यावरून फिरू लागली. वाचून होताच दीर्घ निश्वास सोडून शहाजीराजे म्हणाले, विश्वासराव, विश्रांतीचे दिवस संपले. का, काय झालं? बादशाह दक्षिण स्वारीसाठी उतरले आहेत. बऱ्हाणपूरला छावणी आहे. मालक आल्याची वर्दी आहे. म्हणजे सेवकाने टाकोटाक जायला हवं. उद्या आम्ही निघणार. 4-2 दिवसांनी गेलं तर चालेल ना? न चालायला काय झालं? शहाजीराजे म्हणाले. पण ते आमच्या रक्ताला मानवत नाही. जिथं चाकरी करतो तिथं वेट बिगार आम्हाला जमत नाही. दुसऱ्या दिवशी शहाजीराजे निघण्याच्या तयारीत होते. उमाबाईंना मुजरा करताच त्या म्हणाल्या, राहायला असतास तर बरं झालं असतं. जपून राहा. आपला मुक्काम आहे ना? छे रे, ते जमायचं नाही. देवधर्म तसाच राहून गेलाय. आपल्या कुलदैवताला घृष्णेश्वराला आले होते. कळलं मुलगा इथं आहे. भेटायला आले. ती तशीच गुंतून पडले बघ. मग त्यांना तुमच्या बरोबर न्या. नको रे बाबा, माझे म्हातारीचे दिवस कसेही जातील. साऱ्या मुलुखात दुष्काळ आहे. त्यापेक्षा ती इथंच राहिलेली बरी. राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला. शिवाजीचे मुके घेतले आणि विश्वासरावांच्या वर सर्व सोपून शहाजहानच्या भेटीसाठी त्यांनी बऱ्हाणपूरला कूच केली.